बा नाही हा? अशा ना त्याच्याकडं लय उत्साह येतो का असं शिवायला. लय उंचा म्हणजे वातावरण चांगलं आहे. मग गार वार बघा कसलं आवडून सुटलंय. एकदम अगदी शीतल वार या. हा वार बी गोड्यानं गोडच वाटतंय बर. असं हिरवं चरायला गवात किंवा झाड असं हाराळे बसाय पण लय मजा येते. लय मजा येते ना. हा असं वाटतं की झोपाव द्या हराळे. वाघ कडला परत बसलाय रक्षक. मग काय वाघो काय रे वागू बा नाही तुझ्यापाशी कोण माणसाला येऊन देणार नाही वाटत तो. नाही देत. हा आमदारासारखा आहे तो. देत नाही येऊन. ते बी नाही गोड्याला चालले की चालला पाण्याला चालले की चालला माग गोड्याला चालले की चालला. एकदा आहे ना आमदाराला मी काय केलं तो माग येत होता लांब गुढी आणायला जायचं होतं मला गावतात ना. आणि मग म्हणलं बिराडाव माणूस बी पाहिजे ना. मग काय केलं गश ठोकला आणि त्या गाजाला बांधलं आणि मग गेली मोर मी ना आमदाराला. आमदार हा आणि त्याने हिसकं मारून तो गजच उपाटला. आणि त्या गजा सकाट आणि त्या दुरी सकाट आला माझ्या माग. असं ना हा मागणं पळत. बा नाही म्हणजे त्या आमदारावर लयच प्रेम करत होती. त्याला दूध घालायचं खाया घालायची त्याचा लाड करत होती बा नाही आमदाराचा. लाड केला तरच रानचं पाखरू जवळ येतं ना. त्याची म्हणे ना खाया गोड काय गोड खायाच गोड असतं. मुक जित्रा असून या बारक पोरा असून या खायाच गोड असतं. समजा आता मुक आईची जागा नाही ना कोणी घेऊ शकत. नाही घेत पण त्याच समजा आपण जीव लावला तर आईवानीच त्याला बी वाटतं ना. आणि जीव लावायच पाहिजे मुक जित्राबाला. आता जीव लावतोय म्हणून एवढी मुक जित्राबा आपण सांभाळतोय. आपण आरोळे मारले पान आपल्या माग येणार किंवा आपल्या आवाजावर येणार. दुसऱ्या माणसाने किती हारोळ्या मारून तरी त्या माणसाच्या आवाजावर नदीत ना आपण जर पलीकडे जायचं म्हणलं जर आपण त्याला म्हणजे त्यांच्या भाषामध्ये त्यांना आपण हाळी मारली आरोळी मारली किंवा त्यांना आवाज दिला तर ती नदीतनं पलीकडे पण येणारी एकमेव प्राणी म्हणजे मेंढर की त्यांचा विश्वास आपल्यावर असतो. निघल्यात माग ते काम असं मेंढराला चराय गावलं थांबाय गावलं की आपलं काम चालू करायचं. असं आहे. हातातली काठी ठेवायची आणि सुई हातात घ्यायची आणि मिठ्या वाटायला लागल्या की मग काठी हातात घ्यायची आणि सुई ठेवायची खाली. आता चराय म्हणजे मिठ्या जोगूनच जाणार आहेत माघारी. लय नाही चराय लय चराय म्हणजे मागल्या बारीने 2 डाळ होतं पण एवढं चराय नव्हतं गावलं. पण आता म्हणजे सारीची फुलं पण गावतील आता सारीला पण फुलं आली. मग कसली गोड फुलं दिसत फेड वाघ होता पाहून झोपला. वाघो गारव्याला बाय कसा पडलाय. गार लागले नदीमध्ये त्याने वायचं वाळलं की जाऊन लगेच त्याने बुडी मारायची. हा दोघांनी बी खासदार पण आलाय. त्यो बी आलाय. मोर घ्या म्हणा मोर घे चल बोलवायचे का मामांच्या कुठं पडायला गेले का. मामा गेला तिकडं नाही घेणार आहे ना आपण चाललो इकडं दोघं एका मागे गेले की मेळ होती मग चरायचा पण प्रॉब्लेम होतो. मेंढर बी मग वराडतात. हा मेळ झाले की मामा म्हणलं मी जातो खालती तुम्ही जा वरती. मग मामांनी फिरावल्या खालती आम्ही फिरावल्यात वरती. चालल्या बाई आता जिथं नाही यारा चराय असं तिथं दाबवायच्या. जिथं वाट बारीक असली की मग त्या ठिकाणी चराय नसतं मग अशा मोर लावायची जरा. आता बोलावल्यात मोर गाडन बिडन कसली हो जोरात पाणी चाललंय ना. पाणी जोरात चाललंय ना. अहो पाणी असलं की काही जोर असतं पाणी लय कमी दगड दिसत नाहीत. फुल पाणी असलं ना हे खडा अजिबात नाही दिसत. कसलं गोड खाडा घेऊ बरेच दिवस पाता नदीच्या खोऱ्यात आपण ना थोड्या दिवसात जायला आपलं. मग काय कपडे धुयाला जागा कसं काय गोदड्या. जवळ आल्या कड्याला की धुवून घेतो असं गोदड्या गोण्या काठाळा फुग्यावर पाय द्या ना बार कसं होत्यात बघायचे. जलकुंभी पाय द्या की तुम्ही कसं फटाकडं वाजतं ते फटाफट. दाजी कुठं राहिलं नाही लांब येत अजून.
अशा मोकळ्या मिठ्याच अशा चरायला पळाल्या मग मिठ्याचं बी चांगलं सुरानी येते आहे ना. मिठ्याला म्हणलं अशा मोकळ्या सोडल्या की सुरानी येते मिठ्याला सुरानी. हा वागू बघा बाबू काय रे ह्यो पण शिरला होता माग घसरायचं नाही नाहीत ना आता डुबुक होईल वागो. तो गाभारला पवन निघला का. चल ये खासदार ये. फाटाकडे लय वाजू वाटतात वय पाहिले ना की फटाफट वाजतात. जेलकुंभी म्हणतात काय याला काय म्हणतात जेलकुंभी का. दाजी जरा खायला आणायला लावल्या आता काय खायला भेटतंय काय माहिती फाट्यावर तिकडं. आणि मीडिया हळूहळू चालले आता थांबत थांबत वरती. काय शोधायचं चाललंय. अरे आपल्या तिकडं असतो ते काँग्रेस तिथं कसं काय उगवलं काय माहिती. काँग्रेस हे बघ वास कडू येतोय. बी कसं काय आला कसं काय आलं असं इकडं नसतंच ही वनस्पती. खरंच हा कवा तरी मेथीच्या कोथमिरीच्या पिंडीत असतं. हे बघ हा आपल्या तिकडं म्हणजे प्रत्येक शेतामध्ये आहेच कुठं बांधाला. बांधायला कुठली वावराची वावरा खुरपून काढून बांधावं टाकायला. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात असतो. मेंढर रे खाते त्याला कुठं लय असतो. कडू असतो बर. हे जर काँग्रेस मिठाने खाला तर दूध कडू लागतं का. एक टायमाला लय मेंढर खाते त्याला नाही. हा आणि दूध लागतं कडू. काय दिसतंय काय तरी आलाय. कसं काय उगवलं. ह्यो काँग्रेस म्हणते ते म्हणजे पूर्वी आपल्याकडे नव्हता. 1972 साली दुष्काळ पडला. हा त्या टायमाला बाहेर देशातून काहीतरी मिलू कसले आणले म्हणतात. हा इकडल्या लोकांना रोजगार हमीच्या कामात पण मिळत होते. आणि मग इकडल्या लोकांना म्हणजे दुष्काळ पडला म्हणून बाहेर देशातून आयात केला होता माल हा धान्य. आणि मग त्याच्यामध्ये ह्यो काँग्रेसाचं म्हणजे बी आलं. मग इकडं आपल्या इकडं त्याची सगळं म्हणजे वाढ झाली. काँग्रेस हे पण आहे ना काँग्रेस का काँग्रेस काँग्रेस पक्ष होय. पक्षी कडू हात लागणार आहे तुमचा आता. कुत्री पवन जो बसले बघा सावलीला. फुलं जरा काढावे बघा ते झाड कसलं नसलं या. अगदी सायरीच्या झाडाला लय फुलं आलते माहिती आहे. कसली गोजरी येतं पण हा फुलं गोजरी कसली काट बी नाही. अयो पाणी गळतंय व. हा पाणी गळते त्यातनं. कसं काय व पाण्याचं टिपकं जायचं ते. मग त्याच्या ह्याच्यात नाही किंवा लय गोड फुलं दिसतात हे. फुलातनं पाणी गळतंय व. गहू हा लय मस्त बाकी फुलं आहे ना. हो ना मिंड्याला खात्यात. ही जर एका खाली मिंडीला पडलेले खाली मिळते बरीचशी. मग एका जर मिंडीला 2-4 फुलं गावले ना मिंड्या पाकच करतात. वाळले तर कसली तर ह्या डोंगरामध्ये आता हे सायरीची झाडं लाली लाल हे आता झाड आतमध्ये दिसते. जेवढी जेवढी सायरीची झाड आहेत तेवढी तेवढी ह्या टायमाला फुलं आहेत तिथं. आणि मग लाली लाल अगदी जंगल दिसतंय. तोडली 2-4 तेच मस्त आहे. अजून लागायच्या तेव्हा का दिसतात का हा. अजून लय लागते ना. पण लय गावली मेंढराला. दररोज पडणार आता ही दररोज गळणार आणि दुसरी दररोज निघणार. म्हणजे अशी चांगली 15 दिवस फुलं पडत लागत राहतात. हा होय फुलं दे ना हा. मध्ये मधागत पाणी हो का. मग अशी माहिती तोंडात एक टिपका पडला ना तर गुळचाट लागला. हो असं ना. बोल तोडता तोंडात पडला आणि एक हातावर पडला तर मला काय दे नुसतं बालिंगा मग फुलं खात होता माझ्या हातात. यो मोरा हा ना. खडला मोरा दर फुल दर तुला फुल. आयो हिसकूनच घेतलं त्याने. त्यांच्या आवडीचं त्यांच्या लय आवडीचं ते गुळमट लागतोय. खरंच गुळमट लागत असं हं. का ते मला ते तोंडात पडल्यावरच कळलं त्याचं. सगळे आजूबाजूने सायरीची फुलं दिसते. झाड कसलं गोड दिसतंय बरं. हा ना. इकडं इथं हा हो मोर. तुम्ही मागण्या घ्या गोळा करू ना.
वाघो हे वाघो आपण बसल तिथं बसते रे येऊ ना दोघं पण हा, बसत्यात. खासदारांना वाघ्या मग काय ते पण आपल्या घरातलं महत्वाचं सदस्य आहे मग हायत ना राखणदार राखणदार येत रात्रभर बिचारा जात हा ना जसं काय पान जरी वाजलं तरी भुकत्यात हो हो राखण करायच लागते त्यांना ती भुकली तर आपण पण सावध लगेच होतो आपण लगेच बेटरा फिरवतो मग काय पण महत्वाचे ते आपल्याला इशारा देतात ना लय इशारा मोठा त्यांचा ती येत म्हणून इशारा आहे त्या एक दिवस बघा तिथं असं सकाळचं 10-11 वाजता मेंढर हरिवून आली नाश्ता करून हा आणि बसावली होती बिराडाच्या कडला आणि जनावर निघलेलं हा ते फुरसा ना वाघ्याने धावला वाघ्याने दाबलं होती वाघ्याले हुशारी वाघ वाघो. बुकला ए त्याच्या वाघो. बघून आणि मग बुकत का बुकतोय म्हणून आम्ही डोकवाय गेलो तो जनावर त्याच्या मोरनं चाललंय हा ना आणि मग बघितलं आम्ही नाही तर आम्हाला तपास नव्हता बिराडाच्या जवळ मग माणूस कसं दिसल्याच्या नंतर थोडं तरी तारकी पारखीवर राहतं किंवा सांभाळून राहतं असल्या जाग्यात शेळ्या हाना आड्या ऊ! किसन पण आला आला हा आड्या हाना वाट आड्या हाना आता आड्या हाना लय टाइम लावला वा दाजी लय टाइम लावला लय उशीर केला गाड्याच गावाना खरंच गाड्या जातानी जाताना काय तरी हायता गेलं की लगेच गाडी गावली हा ना रा, रा, रा. आणि येताना चालत नाही येताना चालत म्हणजे पार हे आहे हे इथं खालती नाही का हे कलिंगड गावलं होय कलिंगड गाव. लय भारी गावला हम्म. मस्तच गार गार खायला भेटत आता गार वाटतं त्याला चव म्हणून पण आणली ना चव असं ना काय मीठ आणलं काय मग काय. बघू नये का घेतो भजी खाली हा भजी पण खाली होई भजी खाली तिथं तिथं भजी खायला मी जातो होय. तिथंच खातो भजी एक चवदार नंबर भजी असते. असतात पुरा देव वाचा पाहिजे अजून अजून वाचा ह्याच्या बी वाच भारी काळ कलिंगड भारी असता अलिबाग साईडचं कलिंगड भारी असता असं आहे का हा. बरं झालं. मस्त बघा किसनने कलिंगड आणलं ना लय भारी आणलंय म्हण हा चांगलंय कापू आहे कापतं काय आता मग बोने हे होय हे काढून दिलं होतं काय हा हे काय तर काढून दिलंय वाटतं होय ना, मस्त बघितली रे हा मस्तच लाल आहे ना लय लाल निघणार आहे सरळ जाईल ना जाईल आवडेल आम्ही गेल्याबद्दल मस्त निघणार आहे मस्त नाही ना मिठाच्याच मुडकात गेलं तर म्हणल्यावर काय हा ना तिथून मोर समुद्रच लागला समुद्रच लागला हा मोर मोर तर मिठाचा ढिगारा बघितल्यात आपण तिकडं मोर ह्याच्या का गेलं ना वरखल नाक्या का हा तिकडं मिठाची आहे तशी शेत करा सुरुवात काय मग जायचा का मान या घेऊ होय आम्ही मान घ्या मग काय हा हा ऊ. एक नंबर जोरात मस्त आहे ना दे बारे मीठ मारू मारू खाता काय मस्त लागतं मीठ टाकल्या मिठाला चव वाटते हो. हाव हाव मस्तच किसनने काम केलं जोरात हा जोरात झालं हे बिया नाही काढल्या की पोरांनी काय म्हणायचं हो पोटात गेले आता माझ्या पोटात झाड उगवणार कलिंगडाचं असं होणार ना हा असे म्हणणार बोराची बी कवा गेली असं होणार. आज शपथ माझ्या पोटात आता बी गेली आता माझ्या पोटात झाड होईल आता सीताफळाची बी गेली की सीताफळाची सटकून जाते कवा बर का हम्म. आणि चिचुक्याची जाते
बरं डगत म्हणत आई शपथ माझ्या पोटात बे गेली आता माझ्या पोटात झाडू उगवल उगवण. आई शपथ परत आई शपथ म्हणत मेंढर पण बरोबर आपण बसलोय तर परत माघारी फिरून आल्या. हा मग हा काय बांधी घ्या यो. खाणार आता त्या. आता ते खाणार आणि मग आपल्या मोर बघा तुरमड कशी लावते आता. आपल्याला उठून लावतील त्या आधीला नेऊन टाकतील ना किसन. आजची कशाला आता नेऊन टाकायची आला त्यांना बहुतेक जरा आम्ही तो बसलो होतो इथं मेंढर माघारी फिरून आली. आले नाही आता माझ्या मोर पण शिराय वाचतात म्हणजे. येताना पाणी थोडस होतं ना आता तर नदी खोल थोडं भरले. बघा ना आता आपण हे ऐकून गेलो होतो आत ना असं चालत पण आता पार वर किनारीला पाणी लागला. कस काय भरती आली काय व हा खाडी कोण का असं ना त्यामुळे पाणी वर फुगलं. हा ना आम्ही चालताना आपल्याला इकडे इकडे मध्ये दगडी दिसलेले ती कुठे आता पाण्यात बेपत्त्यात झाल्या. होय आपण जर पडेल गेलो बायच्या मिंड्या घेऊन हा आणि आड्यात येताच येणार नाही अवघड काय झालं. दिवसभर मस्त बाकी मेंढर चारली आणि आता निघालोय वाड्याच्या दिशेने. तर बरंच लांब त्या पुढच्या डोंगराच्या कडेला वाडा आहे पर तिथं जायचं. बाण आहे भेटलो सर पण भेटलं नाही काकडीच्याच वावरातलं गोळा केलं. सरपण लागतोय लांबून मग मेंढरा थांबाय गेली जवळजवळ असलं की मग न्यायचं. आता हे सांच्या पारा काढून चालवते. हड 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 हो बोल मुर बाणायचं. वे. हा बोलो हा नाही लागायचं. आली का किसन मागली. बा नाही बोलते पुढं मोर भला. गोडी पण येत आता पाणी प्यायला बरोबर आलं ते. अर्चना गोडी उशीर केला वरून होळचं पाणी येतं मारी. बा नाही बोलावती मूर आता फार डोंगरच्या कडे जायचं पुढच्या लय जोरात निघेल तर मिठ्या बा नाही कोकऱ्या ताण्या मिडिया एवढं हुशार तुंबळ नाही दिली मला लय रुचला. आता चुबळ दिली ती बरं झालं. हा ना हा अजून बरंच वर जायचे. दिवसभरामध्ये लांब लांब मेंढरा घेऊन जायला लागतं चार आहे. आणि आता निघालो आम्ही बिराडावर. तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. धन्यवाद.